पण साध्या सोप्या पद्धतीने कोणताही एक्स्ट्राचा मसाला किंवा जास्त काही सामान न वापरता अगदी झणझणीत असं गावरान पद्धतीनं फिश मसाला किंवा मासा बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊया. वाटणसाठी फक्त मी इथं अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. मी इथं वाळल्या खोबऱ्याचा वापर केला. तुम्हाला हवा असेल तर ओल्या खोबऱ्याचा किंवा खोबरं भाजून घेतलात तरीही चालेल. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर यामध्ये टाकूया. कोणताही एक्स्ट्राचा जास्त काही वाटण वगैरे आपल्याला यामध्ये लागणार नाही आहे. तर बारीक करताना 1-2 चमचे फक्त पाण्याचा वापर केला आहे मसाला बारीक करताना आणि जाडसर असं वाटून घेतलं आहे. फोडणीसाठी कढई ठेवायची. याच्यामध्ये 2 चमचे मोठ्या चमच्याने तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण जे मसाला बारीक करून घेतला आहे तो टाकायचा आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना तुम्हाला इझी जाईल. तर मसाला टाकल्यानंतर ना यामधला कच्चापणा जाण्यासाठी 1-2 मिनटं मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतला की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगदी थोडीशी हळद टाकली. अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करते आणि 1 चमचाला थोडंसं कमी मी इथं काळा तिखटाचा वापर केला आहे. तर या ठिकाणी मी इथं गरम मसाल्याचा वापर केलेला आहे 1 चमचा. तुम्हाला हवा असेल तर चिकन मसाला किंवा फिश करी मसाला वगैरे वापरला तरीही चालेल. सर्व मिक्स करून झालं की फक्त अर्धा कप पाण्याचा वापर करायचा आहे. यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. हे जे पाणी आहे फक्त आपण मसाला शिजवण्यासाठी वापरलेला आहे. 2 मिनटं प्लेट ठेवून हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 1-2 मिनटं हा मसाला व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. तर या ठिकाणी मी इथं अर्धा किलो मासे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून हे मासे घेतलेले आहेत. तर यामध्ये टाकूया. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ही जी रेसिपी आहे ती मी काल रात्री बनवली होती आणि आज अपलोड केलेली आहे. झालं की यामध्ये मी फक्त 1 कपच गरम पाण्याचा वापर केलेला आहे. याच्यापेक्षा जास्त करू नका, नाहीतर मासे जे आहेत ते खूप असे जास्तच मऊ होतील. तर याच्यावर प्लेट झाकूया आणि 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायच्यात. पाणी शक्यतो तर नाही वापरलं तरीही चालेल. तर 5 मिनटं तरी मी इथं शिजवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले मासे शिजले गेलेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. याच्यावरती थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकते. अशा प्रकारे झणझणीत असं गावरान पद्धतीने आपली मासा मसाला तयार आहे. त्याच्याबरोबर चपाती भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला थोडं काढून दाखवते साईडला. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही माशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.